नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. 9 दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचे आणि भरभराटीचे जावो ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना आणि आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना. आणि माझे सर्व घटस्थापना आणि सर्व पूजा विधी सर्व झालेले आहे. तर आजचा व्हिडिओ मी पूर्ण सर्व पूजा आमच्या घरची पूजा आणि घटस्थापना ह्याविषयीचा आजचा व्लॉग आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ खूप छान केलेला आहे आणि सर्व व्यवस्थित पूजा केलेली आहे. आणि आजची पूजा व आजचं घटस्थापना हे सर्व मला कशा पद्धतीनं केलंय, तुम्हाला आवडलंय की हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आई तुळजाभवानीच्या. तर सर्वप्रथम माझ्याकडे तुळजाभवानीचा आणि आई येडेश्वरीचा फोटो आहे. तर आपल्याकडं जो फोटो ज्या देवीचा असेल त्या देवीला हळदीने मळवट भरून कुंकवाने मस्त असा टिळा लावायचा. तर खूप महत्त्व आहे हळदीचं आणि कुंकवाचं. देवीला मळवट भरायचा. तर माझा मळवट छान असा भरून झालेला आहे. हे बघा किती छान दिसते देवीचे मुखोटे. तर फोटो असो किंवा मुखोटे असो तर हळदीनं मळवट भरायचं कधी विसरायचं नाही. तर मी आता घटस्थापना कशी करायची हेही दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर स्टीलचं ताट ठेवलं मी खाली, कारण पाणी वगैरे पाजरू नये म्हणून खाली. आणि त्याच्यावरती त्या वडाच्या पानाची पंतरवळी मिळते, ती पंतरवळी हातरलेली आहे. आणि घटावर नारळ ठेवण्यासाठी त्या नारळाला देखील मी हळदीने मळवट भरलेला आहे. आणि त्याच्यावर देखील मी असं कुंकाने मस्त मधोमध गोल असं कुंकू लावलेलं आहे. आपण आपल्या कपाळावर कसा मळवट भरतो तसं छान असं मी मळवट देवीला सुद्धा भरलेला आहे. आणि घाटावर पण नारळ ठेवणार आहे, तर त्या नारळाला सुद्धा छान असं मळवट भरून घेणार आहे. तर पाहू शकता बघा किती छान दिसते. मळवट भरला आणि हळदीचं आणि कुंकवाचं महत्त्वच आहे तेवढं. किती छान मळवट दिसत आहे. थोडंसं पाणी टाकलं नारळावरती, नारळ ओला केला आणि त्याच्यावरती हळद सोडली आणि त्याच्यात ओलं कुंकू लावलं. तर अशा प्रकारे मी आपल्या नारळाला सुद्धा मळवट भरलेला आहे. आणि आता घटस्थापना. तर घटात पहिले ताटामध्ये थोडीशी माती टाकली, त्याच्यानंतर थोडंसं धान्य टाकलं आणि त्याच्यावर सगळी माती टाकून नंतर धान्य पेरलं. तर हे बघा पाहू शकता तुम्ही खूप छान असं पूर्ण. आणि धान्य भरपूर केलं होतं मी, सप्तधान्य. तर मी सर्व घरातल्याच वस्तू घेतल्या. सप्तधान्यामध्ये मी काय काय घेतले तेही सांगते तुम्हाला मी. सातू घेतले, आपले गहू घेतले, परत नंतर बाजरी घेतली, मूग घेतले आणि जवस घेतले, तीळ घेतले. असं सप्तधान्य केलं मी. तर आणि ह्या मडक्याला देखील हळदी कुंकाने असे 5 पट्टे ओढून घेतले. तर पाहू शकता तुम्ही. हे बघा मडक्याला आपल्या 5 पट्टे ओढलेत आणि ते मडकं बरोबर मधोमध ठेवून त्याच्यावरती तो नारळ ठेवलेला आहे. अशा प्रकारे मी घटस्थापना केलेली आहे. तर आता हे मधोमध मी ते ठेवून त्याच्यानंतर तो आपल्या मळवट भरलेला नारळ जो आहे तर ह्या कलशामध्ये तो नारळ आता ठेवून देते. त्याला 5 पानं देखील लावलेली आहेत विड्याची 5 पानं लावून घ्यायची आणि त्या कलशावर आपला नारळ ठेवून द्यायचा. तर अशा प्रकारे घटस्थापना केलेली आहे. आता अखंड दिवासुद्धा लावून ठेवलेला आहे खाली. मी मातीचा एक दिवा आणि आपला पितळी एक दिवा असे 2 दिवे लावणार आहे. आणि अखंड ज्योत आहे माझी ती 9 दिवस. तर त्याचं सुद्धा थोडंसं महत्त्व आहे. दिवा कसा ठेवायचा, अष्टदल कमल काढलं आणि त्या कमळावरती 2 विड्याची पानं ठेवून त्याच्यावरती आपला दीप ठेवणार आहे. तर दोन्ही दिवे. तर खालचा दिवा आता दिसत नाही ह्याच्यामध्ये. खाली मी पितळी दिवा लावून त्याच्यावरती तांदूळाने अष्टदल कमळ काढलं आणि त्याच्यानंतर विड्याची 2 पानं ठेवली आणि तो दिवा लावून ठेवलेला आहे. आणि इकडे जो मातीचा दिवा आहे तो मी नंतर सगळ्यात शेवटी लावणार आहे.
तर दिव्याचं सुद्धा महत्त्व आहे. हा दिवा अखंड 10 दिवस तेवत ठेवायचा आहे. त्याची वात पण खूप मोठी केलेली आहे. हा मातीचा दिवा पाहू शकता तुम्ही इथं. आणि इथं परडीच्या इथं समोर एक दिवा लावणार आहे मी, तो म्हणजे लावलेला आहे. पितळी दिवा आहे तो, त्याला झाकण वगैरे आहे, तो पण अखंड ठेवलेला आहे. आणि हा घटासाठी आणि परडीसाठी इकडच्या साईडला, तर तो आता पूर्ण कॅमेऱ्यात दिसत नाही. आणि ही आज पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ असते. तर ही माळ आत्ता मला बांधायला तिथं काही नाही, त्याच्यामुळे मी इथं देवघराच्या इथं जे ते टोक आहे त्या टोकाला बांधणार आहे, जेणेकरून ते आपल्या घटावरती व्यवस्थित राहीन. तर अशा प्रकारे मी घटस्थापना केलेली आहे. आणि दिवा कायमस्वरूपी ठेवायचा आहे. तर तो दिवा आता मी इथं, आणि आता सर्वप्रथम तुम्हाला मी सांगते की देवीची ओटी कशी भरायची. तर 5 वेळा तांदूळाने मी ओटी भरत आहे. तर खण करून घेतला ब्लाऊज पीसचा, हिरवा किंवा लाल ब्लाऊज पीस घ्यायचा. त्याच्यानंतर 5 वेळा तांदूळाने ओटी भरायची. त्याच्यात देवीचं आपले बांगड्या, जे काय आपलं सौंदर्य सामान असतं तेही त्याच्यावर ठेवायचं. आणि 5 फळं, हळकुंड, सुपारी, खोबरं वगैरे हे सर्व त्याच्यात ठेवायचं. तर अशी मी ओटीसुद्धा भरलेली आहे. आणि आता घटाला हळदी कुंकू, ओटीला हळदी कुंकू लावून परडी, आमच्याकडं परडी आहे, तर ती परडीसुद्धा मी व्यवस्थित आज सारवून घेतलेली आहे. आणि त्या परडीला देखील हळदी कुंकू लावून, आणि तुळजाभवानीचा टाकसुद्धा वाटीमध्ये तांदूळ ठेवून त्याच्यात 2 पानं विड्याची ठेवून तो टाक ठेवलेला आहे. विड्याची पानं खाली ठेवली आणि त्याच्यावर तांदूळ भरून वाटी ठेवली आणि त्या वाटीमध्ये आपला तो टाक ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला कुलदेवतेची पूजा करायची आहे. आणि हा पूर्ण घटस्थापनेचा व्हिडिओ 2 व्हिडिओ झालेले आहेत. नित्य देवपूजा करण्यापासून, दारात रांगोळी घालण्यापासून हा व्हिडिओ सेपरेट केलेला आहे. आणि आपला घटस्थापनेचा व्हिडिओ सेपरेट केलेला आहे. तर 2 दिवस आता तो व्हिडिओ येतील आपले, उद्या आणि आज. तर अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. बघा, मी दिवा एका छोट्याशा स्टँडवर ठेवला आहे. आणि त्या स्टँडमध्ये तांदळाने अष्टदल कमळ काढलं आणि त्याच्यानंतर विड्याची पानं ठेवून तो दिवा मी लावलेला आहे. तर इथं 2 असे दिवे लावलेले आहेत बघा. वरती पितळी दिवा घटासाठी वरती लावलेला आहे आणि इथं परडीसाठी दिवा लावलेला आहे. असे 2 दिवे लावलेले आहेत. आणि देवघराचा आहे तो सेपरेट आहे. तर ह्या दिव्याचं महत्त्व आहे. हा दिवा आपल्याला अखंड 10 दिवस चालू ठेवायचा आहे. तर मातीचा दिवा आणलेला आहे मी, मला दगडी दिवा काही मिळाला नाही, पण मातीचा मिळाला. तर असे दिवे लावले की वात सरकवायला बरं पडतं. एकमुखी दिव्याचं काय होतं, वात सरकवायला थोडीशी प्रॉब्लेम येतात. तर अशा प्रकारे मी 2 दिवे लावलेले आहेत. आणि घटस्थापना आणि पूजा सर्व झालेली आहे. आता करायची आहे आरती. दुःखकर्ता दुःखहर्ता वार्ता विनाशी नुर्वी पूर्वी प्रेम भूपाजयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची कंठे जळते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नाच्युत गौरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओढी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो भरा. झुंझुंटे नुपुरे
वारी वारी जन्म मरणाचे वारी, आरी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव निघून पाहता तुझ ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोले काही. काही विवाद पडता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावसलो नाही. जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा, क्लेशापासून तोडी हो पाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी नदीन लोटांगण मनदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगीन आनंद पूजन, भावे वाणी नमे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रढ त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रियेवा, बुद्ध्यात्मका वा प्रकृती स्वभावा. करोमि यज्ञं सकल परस्मै, नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं, कृष्ण दामोदरं वासुदेव हरे. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकी विनायकं रामचन्द्र हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. माता की जय. तर आता झालेली आहे गणपतीची आणि देवीची आरती केली आज पहिला दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.